नाही, सुनावणी चालूच राहील. अंतिम निकाल काय येणार नाही आज. परंतु सर्व पातळ्यावर आम्ही खरे ठरलेले आहोत. म्हणजे जेवढे जेवढे निकाल आतापर्यंत आलेत, मग ते विधानसभा अध्यक्षाच्या माध्यमातून असेल, बाकी इतर माध्यमातून असेल, या सर्व सर्व निर्णयामध्ये आम्ही खरे उतरलेलो आहोत. मला नाही वाटत की हा खालचा निर्णय बदलला जाईल असं मला वाटतं. धनुष्यबाण आणि खरी शिवसेना कोणाची अजूनही याबाबत कोणतीही लढवली हे बघा, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 80 जागा लढवल्या, 7 जागा निवडून आणल्या. जनतेनेच या संदर्भातला कौल दिलेला आहे की खरी शिवसेना कोणाची आहे. जनतेनेच दिला कौल. 7 जागा निवडून दिल्या आमच्या. धनुष्यबाणावर ते निवडून दिलं. शिंदे साहेबांच्या जागा निवडून दिल्या. त्यामुळे जनतेने बघा, लोकशाहीमध्ये कोणाचा कौल महत्वाचा असतो? जनतेचा कौल महत्वाचा असतो. जनतेचा कौल आमच्या बाजूने लागलेला त्या करून बघितलं. त्यामुळे खरी शिवसेना ही मान्य शिंदे साहेबांकडेच. आमदार तुम्ही आहात आता, भास्करराव आंबेडकर 100%. आम्ही तसं आंदोलन थोडी सोडणार आहे कोणाला. आम्ही आमचे सोपस्कार केले. आम्ही त्यांना महिनाभर अगोदरच त्यांना पत्र दिलं आणि पत्राची वाट बघतोय. त्यांना बोललोय आम्ही जाऊन, युती करा युती करा. त्यांच्या मनातच नसेल तर आम्ही तरी काय करणार आहे. मग होईल काय टांगाबलटी घोडे करा. आम्हाला आमच्या बी आहे ना ताकद, असं थोडीच आहे. आता वाढलेल्या ताकदीचा पूर्ण फायदा घेऊन 100% ही ताकद आमची जागा बनणार, महापौर आमचा बसणार 100%. ती नगरपालिकेमध्ये जरी इच्छी नसली तरी माननीय बबनराव लोणीकरच्या अधिपत्याखालची ती नगरपालिका आहे. तिथं त्यांचंच प्राबल्य आहे. भोकरदनमध्ये कधीच भारतीय जनता पक्ष शिवसेनेला सत्ता मिळाली नाही. ते तिथं काँग्रेसचं प्राबल्य आहे. आणि अंबडमध्ये आता नारायण कुचे प्रयत्न करतात, आम्ही प्रयत्न करतो. युती व्हावी अशी इच्छा आहे. माननीय शिवाजीराव होते, आम्ही सर्व मिळून बसून प्रयत्न करून बघू. नाही झाला तर मग स्वतंत्र आहे त्याच्याकडे. नाही, आता बघा, आमचा तर प्रयत्न आहे. आम्हाला पक्ष नेतृत्वाचा पूर्णपणे सांगणं आहे की पहिल्या युतीचा प्रस्ताव घेऊन जा, बसा, चर्चा करा. आता त्यांनाच मान्य नसेल तर आम्ही पक्ष नेतृत्व तरी काय करू शकतो. आता मी सांगितलं टांगा बैठी करणार.